पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे 16 मे आजची तारीख आहे आणि अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट तिसरी लिस्ट अजूनही या ठिकाणी आली नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। तर मेन याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही थर्ड लिस्ट आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत पाहायला भेटणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% तर ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि या थर्ड लिस्ट मध्ये 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का तर याबद्दल सुद्धा बोलणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरलाय आणि त्याचबरोबर 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये महाराष्ट्रातील किती पर्सेंटेज आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण जे डिव्हिजन वाइज कटअपवर या ठिकाणी व्हिडिओ येणार आहे। तर सर्वांना इमानदारीनं तुमचे जे जेवढे पण पर्सेंटेज आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर पहा, आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा पहिली लिस्ट लागली होती, दुसरी लिस्ट लागली होती, तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या तारखेपर्यंत येणार आहे आणि आजची जवळपास 16 मे आजची तारीख आहे आणि अजूनही जे लिस्ट आली नाही आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती तर ते 7 मे पर्यंत होती। आता 7 मे ची तारीख या ठिकाणी गेलेली आहे आणि 16 मे आजची तारीख या ठिकाणी आलेली आहे। तर आता जर आपण पाहिलं या ठिकाणी जेव्हा दुसरी लिस्ट या ठिकाणी लागली होती तर दुसऱ्या लिस्ट मध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा त्या ठिकाणी झाला आणि जवळपास तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी तर भरपूर मुलांचं त्यामध्ये सिलेक्शन झाला। ज्या विद्यार्थ्यांना 95, 96%, 92, 93% होते अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्ट मध्ये सिलेक्शन झाला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ह्या जे दुसरी लिस्ट लागली तर यामध्ये जे फर्जीवाडा झाला एक लक्षात ठेवा। तर यामध्ये सिलेक्शन कोणकोणत्या मुलांचं झालं, ज्यांनी स्वतःवरून फॉर्म भरताना 100 पैकी 100% त्या ठिकाणी टाकले, त्याचबरोबर 100 पैकी 95% टाकले, त्याचबरोबर 100 पैकी 93-94% टाकले, तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दुसऱ्या लिस्टमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये स्वतःवरून काही विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की स्वतःवरून पैसे देऊन मार्कशीटा बनवल्या आहे जास्त पर्सेंटेज वाल्या। तर जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पाहिलं आपण 800-900 विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालंय। म्हणजे आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या ज्या जागा होत्या तर त्या ज्या म्हणजे पूर्ण या ठिकाणी भरल्या अशा आहे आणि अशा जर समजून जर भरल्या असेल तर मग तिसरी चौथी लिस्ट लागणार नाही असं झालं नसतं। पण यामध्ये काय आहे की ते मुलं या ठिकाणी बाहेर झाले आहे ज्यांनी स्वतःवरून पर्सेंटेज टाकले होते 93%, 94%, 95%, तर ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर ते गेले तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे। तर मुलं काय करते की असे पाहते की बाबा फॉर्म भरताना की आपलं लिस्टमध्ये नाव येते का, ज्यांना 60% असेल, 70% असेल, 50% असेल असे विद्यार्थी काय कसे असते यामध्ये तर ते फॉर्म भरताना आपल्या मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरता येते। तर फॉर्म भरताना ते जास्त पर्सेंटेज त्यामध्ये टाकते, त्यांना असं वाटतं की आपलं त्यामध्ये लिस्टमध्ये नाव येते काय हे पाहण्यासाठी ते मुलं स्वतःवरून त्या ठिकाणी जे हे टाकते, एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी स्वतःवरून पर्सेंटेज यामध्ये जास्त टाकले होते जसं 100 पैकी 95, 94, 93 अशा प्रकारे, तर त्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना त्या ठिकाणी ते मुलं जात नाही आहे कारण की त्या ठिकाणी जर गेले तर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पैसे देऊन मार्कशीटा बनवल्या होत्या तर ते मुलं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही कारण की ते जर त्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जागा अजूनही यामध्ये खाली आहे, अजूनही ज्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येणार आहे कारण की यामध्ये जर पाहिलं आपण तर मुलांनी स्वतःवरून पर्सेंटेज टाकले होते। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर 16 मेला थोडेफार यामध्ये चान्स आहे की जास्त चान्सेस नाही की आजच 100% येणार आहे म्हणून, तर थोडेफार यामध्ये चान्सेस आहे। जर समजा 16 मेला आज
5-6 वाजताच्या नंतर लिस्ट आली नाही तर मग समजून जाता 19 ते 20 मेला जे आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची थर्ड मेरिट लिस्टचा कडाप या ठिकाणी लागणार आहे। थर्ड मेरिट लिस्ट जे आहे हे जवळपास 19 ते 20 मे पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जर समजा आज 16 मेला 5 वाजताच्या नंतर आली नाही तर। ठीक आहे, तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। ज्यांना सुद्धा कमी पर्सेंटेज असेल तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा, एक लक्षात ठेवा। तर जेव्हा आपण पहिली लिस्ट जर पाहिली तर पहिली लिस्ट जी एकदम हाय गेली होती, त्याचबरोबर दुसरी लिस्ट त्यापेक्षा थोडीफार कमी गेली। आता दुसऱ्या लिस्टपेक्षा सुद्धा तिसरी लिस्ट जी आहे हे कमी जाणार आहे आणि तिसऱ्या लिस्टपेक्षा सुद्धा चौथी लिस्ट कमी जाणार आहे, चौथी लिस्टपेक्षा पाचवी लिस्ट कमी या ठिकाणी जाणार आहे। जसजशा लिस्ट लागणार आहे तसतशा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता ज्या आपण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का थर्ड लिस्टमध्ये, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% तर अशा गटातील विद्यार्थ्यांचं काही डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर एक मी तुम्हाला उदाहरण देतो, जसं आता समजून जा गोवा डिव्हिजन आहे आणि त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर त्या ठिकाणी 60%, 70%, 80% अशा गटातील विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फॉर्म आले की बा 70% त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना आणि बाकी विद्यार्थ्यांनी फॉर्मच त्या ठिकाणी भरला नाही, तर नक्की त्या ठिकाणी 70%वर त्या ठिकाणी कटअप जाणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की ज्या डिव्हिजनला कमी अर्ज आले असेल, ज्या डिव्हिजनमध्ये कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी जे कटअप त्या ठिकाणी कमी जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे कोणकोणते डिव्हिजन असे असणार त्या ठिकाणी कमी कटअप पाहायला भेटणार आहे। तर पहा, जे थर्ड लिस्ट लागणार आहे तर थर्ड लिस्टमध्ये चंद्रपूर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर हे काही 6 जिल्हे की या ठिकाणी बाकीच्या डिव्हिजनपेक्षा तुम्हाला कटअप कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची ही जी लिस्ट आहे ह्या जवळपास 6 लिस्ट यावर्षी येणार आहे, कारण की मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 6 लिस्ट आल्या होत्या आणि त्याच्या मागच्या वर्षी जवळपास 7 लिस्ट या ठिकाणी आल्या होत्या। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची एकदम शाईड रूट, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे मेन म्हणजे यामध्ये पेपर नाही, आपलं डायरेक्ट असं यामध्ये सिलेक्शन होते आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये म्हणा किंवा लग्नामध्ये जरी आपण गेले तर मान सन्मान आपल्याला दिला जाते, कारण की सरकारी नोकरी कितीही झालं तर। ठीक आहे, आणि सरकारी जर नोकरी असेल तर कोणीही ज्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मान सन्मान देते आणि आपण जर काहीच नसेल तर कोणीही आपल्याला इज्जत देत नाही, एक लक्षात ठेवा। तर हे एक रियालिटी आहे, जसं भेटते जर समजा सिलेक्शन झालं तर नक्की जॉईन करा, कारण की काही विद्यार्थी जॉईन करत नाही। आता दुसरी लिस्ट जे लागली होती तर त्यामध्ये भरपूर मुलांनी जॉईन केलं नाही, ज्यांचं सिलेक्शन होऊन मुलांनी जॉईन नाही केलं त्याच्या मागचं जे कारण होतं की त्यांना दुसरं डिव्हिजन पाहिजे होतं। ठीक आहे, तर हे काही या ठिकाणी कारण होते, पण सांगायचं एवढंच की जर समजा आपलं सिलेक्शन होत असेल तर जॉईन करून घ्यावं, कारण की अशा संधी जे पुन्हा येत नसते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा, आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्ट जी आहे हे जवळपास तुम्हाला आज तर पाहायला भेटणारच आहे म्हणा, भेटली नाही तुम्हाला आज तर जवळपास 19 ते 20 मे पर्यंत तुम्हाला हे लिस्ट या ठिकाणी 100% पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लवकरच जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्टचा निकाल लागणार आहे आणि ज्या पण असे काही डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी जर समजा तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर 70च्या वरती सुद्धा कटअप त्या ठिकाणी जाऊ शकते। एखादा असं मी तुम्हाला दाखवून देणार एखादं डिव्हिजन, तर ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90%, तर या गटातील काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर ST कॅटेगरीचे सुद्धा असू शकते, PWD कॅटेगरीचे सुद्धा असू शकते, SC OBC ओपन कॅटेगरीचे सुद्धा असू शकते, काही डिव्हिजन सांगा तर मी तुम्हाला सर्व नाही। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत, थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।